कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारले आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल एका आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानंतर राज्यभरात भाजप आक्रमक झाली आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ आज राज्यभरात भाजपच्या वतीनं आंदोलन पुकारलंय। यावेळी कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारले आहेत। खरं तर देशभर संविधान धोक्यात आहे असे सर्व विरोधी पक्ष ओरडत होते। आता त्यांची दातकेळी बसली का काय? कारण कालच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी आपले महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं पाप केलं, परंतु यावर विरोधी पक्ष चकार बोलायला शब्द तयार नाही आहे। म्हणून आमची अशी मागणी आहे की केवळ माफी मागून चालणार नाही, तर अशा या नतद्रष्ट व्यक्तीला, स्टंटबाजी व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब अटक झाली पाहिजे। कारण खरं तर भारतीय जनता पार्टीनं खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला। त्यांना 1990च्या दरम्यान खऱ्या अर्थानं त्यांना भारतरत्न दिलं। याबरोबरच हिंदू मिलचा विस्तार आत्ताच्या काळात सुरू आहे। याबरोबरच लंडनमध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं त्याचं म्युझियममध्ये रूपांतर करण्याचं काम मोदींच्या सरकारनं केलं। म्हणून आमची अशी मागणी आहे, अशा या विकृत मनोवृत्तीला ठेचल्याशिवाय या शहाणपणा येणार नाही। त्वरित केवळ गुन्हे दाखल करून आणि त्यांनी माफी मागे करून ही देशातील जनता शांत बसणार नाही, त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सोलापुरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आव्हाडांविरोधात रस्त्यावर उतरले आहे। जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर फाडल्याचा निषेधात जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारत आणि त्यांचं पोस्टर फाडून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची महायुती मागणी करत आहे। यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। आव्हाड यांनी जितेंद्र आव्हाडने काल जे कृत्य केलं, जे निंदनीय कृत्य केलं, बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचा त्यांनी फाडून दाखवलं। सर्वसामान्य या देशामध्ये एक संतप्त प्रतिक्रिया उमटली। या देशातल्या सगळ्या नागरिकांना, ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य बाबासाहेबांनी मिळवून दिलं, ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला, ज्यांना मताचा अधिकार दिला, ज्यांना या देशाचे घटनेचे शिल्पकार आहेत, त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या देशामध्ये, या राज्यामध्ये सातत्यानं जितेंद्र आव्हाड या देशाच्या थोर व्यक्तीबद्दल किंवा जातीमध्ये भांडणं लावणं किंवा एखाद्या हिंदूंच्या बाबतीत सातत्यानं विरोधात बोलणं, असे अनेक कृत्य त्यांनी माथे फिरूसारखं बोलत असतात आणि त्यानंतरनं माफी मागत असतात। पण या वेळेला ह्या घटनेचं त्यांना माफीच्या सरकारने देऊ नये, यांना अॅट्रॉसिटी कायदा त्यांच्यावर गुन्हा नोंद करावं व तसंच यांना ताबडतोब अटक करावं अशी मागणी या देशातल्या सगळ्या नागरिकांची। नवी मुंबईतही भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन पुकारलं आहे। जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्याच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन पुकारले असून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप आता आक्रमक झाले आहे। भाजप कार्यकर्त्यांची आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू असून आव्हाड यांच्या फोटोला चपलेने मारत, फोटो फाडत त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे। जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करण्याची मागणी देखील आता भाजपकडून केली जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी संपूर्ण देशाला समतेचा आणि बंधुतेचा पूर्ण विचार केला। अशा महामानवाचा आत्मा महाराष्ट्र कदापि सहन करणार। आपल्या मनातलं जे आहे ते कृतीमध्ये आज जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं। आपण जर बारकाईने बघितलं तर त्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असलेला पोस्टर हा फाडत असताना त्यांचाच एक बाजूचा कार्यकर्ता तो फाडू नये अशा प्रकारचं त्यांना सूचना करत असताना त्यातली सूचना देखील न ऐकता तो पोस्टर फाडला गेला आणि तो पोस्टर फाडून तो फेकला गेला। या माध्यमातून आपल्या मनामध्ये जे काय आहे ते त्यांनी कृतीमध्ये दाखवलेलं आहे।